नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पीकिंग फ्लुएंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रेपोजिशन्स म्हणजेच शब्दयोगी अव्ययाबद्दल माहिती घेतलेली. याबद्दलची सखोल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा, म्हणजेच गोंधळून टाकणाऱ्या प्रेपोजिशन्सबद्दल, शब्दयोगी अव्ययांबद्दल मला एक नवीन व्हिडिओ घेऊन येता येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण काळाचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार आणि त्यांचा उपयोग कुठे कुठे कसा होऊ शकतो याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की इथे मी तुम्हाला काळाचे सगळेच प्रकार सांगणार नाही आहे, तर आपल्याला आधी त्याच्या उपप्रकाराबद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्यांचा वापर कसा करू शकतो आपण त्याची माहिती घ्यायची. तर कुठलीही भाषा असो, काळाचे 3 प्रकार पडतात आणि मग त्याचे 4 उपप्रकार पडतात, म्हणजेच प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. आता हे उपप्रकार कुठले कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपली ही जी व्हिडिओ आहे ती पार्ट्समध्ये येणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की जर काळाविषयी आपल्याला शिकायचं असेल आणि त्याची मी एकच जर व्हिडिओ बनवली तर ती खूप लेंदी होईल, खूप लांब होईल आणि त्याच्यामुळे मी ही जी व्हिडिओ आहे ही सुद्धा पार्ट्समध्ये घेऊन येतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला उपप्रकार आणि त्याची जी माहिती आहे ती, त्याच्यानंतर त्याच्या ज्या रचना आहेत सगळ्या काळांच्या त्या बघायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याचा वापर आपण वाक्यामध्ये कसा करू शकतो. म्हणजे जर आपल्याला इंग्लिशमध्ये समोरच्याशी बोलायचं असेल तेव्हा आपण वाक्याचा वापर त्याच्यामध्ये कसा करू शकतो आणि त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत वाक्यांमध्ये, त्या घटकांविषयीचे जे काही व्हिडिओ आहेत त्या आपण याच्या आधी घेतलेले आहेत. म्हणून मुद्दामून मी काय केलं की ते जे व्हिडिओ आहेत ते सगळे घेतलेत सुरुवातीलाच. का? कारण तुम्हाला आत्ता हा काळ शिकताना किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स शिकताना हे सगळं समजेल. आत्ता बघा, ही जी व्हिडिओ आहे ती ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सविषयी, म्हणजेच काय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स काय आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेल, पण त्याच्याविषयी नाही आहे. हे आत्ता व्हिडिओ काळाची ओळख करून देण्यासाठी आहे. तर हे काळाचे उपप्रकार याच्यापासूनच मी सुरुवात का करतोय, कारण आपल्यापैकी बरेच लोक काय करतात तर सुरुवातीपासून ग्रामरमध्ये काळ वगैरे शिकतात आणि ते एकदमच काळ शिकायला सुरुवात करतात. पण प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यामध्ये त्यांना टप्प्याटप्प्याने काळ न शिकल्यामुळे खूप गोंधळ होतो आणि हा जो गोंधळ आहे तो गोंधळ मला तुमच्या शिकण्याच्या पद्धतीतून काढून टाकायचा आहे आणि म्हणून मी आज उपप्रकारांपासून सुरुवात करतोय. उत्सुकता वाढली आहे का? चला तर पुढे पाहूया काळाचे 4 उपप्रकार. काळाचे 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता इथे मी वर्तमान काळ आधी का घेतोय, कारण वर्तमान काळाची जी रचना आहे ती खूप सोपी असते, खूप बेसिक असते आणि त्याच्यामुळे मी भूतकाळ आणि भविष्यकाळ हे नंतर ठेवतो आणि ते नंतर आपण जेव्हा शिकू, काळ जेव्हा शिकू आणि वर्तमान काळाची रचना असेल किंवा हे जे काळ आहेत त्यांच्या जेव्हा रचना शिकू तेव्हा त्या रचना शिकताना मी वर्तमान काळापासून सुरुवात करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते सोपं जाईल. तर वर्तमान काळच का? तर जी व्यक्ती वर्तमान काळाचा विचार करते तिला भविष्याची चिंता नसते आणि भूतकाळ सतावण्याची सुद्धा शक्यता नसते. वर्तमान काळाच्या रचना इतर 2 काळांपेक्षा तुलनेने लहान असतात, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला वर्तमान काळ बघतोय. तर मित्रांनो, या 4 प्रकारांमधला पहिला काळ आहे साधा काळ. आता हा जो साधा काळ आहे त्याला आपण साधं का म्हणतोय, कारण त्याची जी रचना आहे तीच साधी असते. त्याच्यामध्ये सुरुवातीला कर्ता येतो, त्याच्यानंतर मध्ये क्रियापद येतं आणि त्याच्यानंतर कर्म येतं. म्हणजे हे 3 जे घटक आहेत तेच फक्त त्या काळात येत असतात, त्याच्यामुळे आपण त्याला साधा काळ म्हणतो. आता इथे साध्या काळाचा वापर जो आहे तो कुठे होतो तर ते सुद्धा पाहूया. तर तुमच्या ज्या सवयी असतात, आपल्या सगळ्यांच्या ज्या सवयी असतात, रोजचं जे आपलं जगणं असतं, दिनचर्या असते, त्या दाखवण्यासाठी साध्या काळाचा वापर आपण करतो. येतं का लक्षात? म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मी फक्त एक एक्झाम्पल देतो, याला कुठलाही म्हणजे वर्तमान काळ वगैरे मी शिकवत नाही. आता समजा मी असं म्हणतोय की ती सध्या काय करते, असं जर मला म्हणायचं असेल किंवा कोणी विचारलं, पिक्चरचं नाव आहे ना, ती सध्या काय करते, म्हणजेच काय सध्या काय करते म्हणजेच काय की रोज तिचं आत्ताच्या घडीला तिची रोजची दिनचर्या काय आहे. म्हणजे हा जो काळ आहे तो काळ, हे जे वाक्य आहे ती सध्या काय करते हे साध्या काळातलं आहे. आणि हे करताना आता अजून एक जर वाक्य घेतलं मी की तुमचा काहीतरी पेशा आहे समजा, ओके, तुम्ही ड्रायव्हर आहात किंवा तुम्ही एक स्टुडंट आहात, फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्हाला कोणीतरी विचारलं की तू सध्या काय करतो, तर तुम्ही काहीतरी एक उत्तर द्याल. तर ते जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही साध्या काळात दिलेलं आहे. म्हणजेच तुमच्या रोजच्या जीवनातला जो भाग आहे
त्याला आपण साध्या काळात त्याची रचना करत असतो. आता पुढचा जो काळ आहे तो आहे चालू काळ म्हणजेच कंटिन्युअस टेन्स. साधा काळाबद्दल आपण बोललो तेव्हा साधा काळ म्हणजे सिम्पल टेन्स होता. आता चालू काळ म्हणजेच कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्समध्ये साध्या काळापेक्षा वाक्यरचना थोडी मोठी झालेली असते, घटक वाढलेले आहेत त्याच्यामध्ये. आता कुठले घटक वाढलेले आहेत तर बघा, आता मी एक 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 सांगतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाक्याची रचना कशी असते ते सांगतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा उपयोग बघूया. तर इथे सुरुवातीला करता येतो, त्याच्यानंतर बघा टू बीचं रूप येतं. टू बीचं रूप काय येतं म्हणजे दुसरे इतर कुठलेही सहाय्यक क्रियापद येत नाही. इथे टू डू येत नाही, टू हॅव येत नाही, फक्त टू बीची रूपं येतात आणि ती त्या त्या काळानुसार बदलतात, त्या आपण पुढे बघणार आहोत. तर करता टू बीचं रूप, त्याच्यानंतर मग जे काही क्रियापद असेल ते, त्याच्यानंतर त्या क्रियापदाला ING प्रत्यय लागला जातो. आता हा ING प्रत्यय जो आहे तो ING प्रत्यय का लागतो, कारण कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ असल्या कारणाने कुठलाही वर्ब म्हणजे कुठलाही क्रियापद जे आहे ते क्रियापद जेव्हा आपण त्याला ING प्रत्यय लावतो तेव्हा ते चालू क्रिया दर्शवतं. म्हणजे आय एम वॉकिंग, जर मी चालत असेल तर आय एम वॉकिंग, तर त्या वेळेला मी चालतोय म्हणून मग ती क्रिया जी आहे ती चालू असते, त्याच्यामुळे तिथे ING प्रत्यय लागतो. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी कर्म लागतं. आता कर्म ही काय गोष्ट आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आपली जी पहिली व्हिडिओ आहे डेफिनेशन्स ती पहा, त्याची लिंक मी आय बटनमध्ये देतोय. तरीसुद्धा मी आता इथे सांगतो कर्म म्हणजे काय. कर्म म्हणजे आपण कुठलीही अशी एखादी सजीव किंवा निर्जीव गोष्ट आहे की ज्याच्यावर आपण क्रिया करतो. ठीक आहे. तर आता हा चालू काळ जो आहे कंटिन्युअस टेन्स आहे त्याचा वापर कुठे कुठे होतो. तर आत्ता मी तुम्हाला जर शिकवतोय किंवा मी ह्या व्हिडिओमध्ये बोलतोय आणि तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय, तर ह्या ज्या क्रिया आहेत ना आत्ताच्या आत्ता घडणाऱ्या त्या काळात घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत, मग भूतकाळात घडत असतील पण त्यावेळेला त्या क्रिया चालू होत्या, चालू असणं महत्त्वाचं आहे, चालू होत्या, त्या भविष्यकाळात सुद्धा चालू असतील, तर त्या काळाच्या विषयी चालू क्रियांविषयी बोलताना आपण चालू काळ म्हणजेच कंटिन्युअस टेन्स वापरतो. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पूर्ण काळ. आता हा पूर्ण काळ काय असतो तर त्या पूर्ण काळाच्या आधी रचना पाहूया. पूर्ण काळामध्ये बघा, पूर्ण काळाची जी रचना आहे ती थोडी आता कमी झालेली आहे. म्हणजेच मी असं म्हणेल की चालू काळापेक्षा पूर्ण काळाची रचना थोडी कमी असते. आणि ती का असते ते तुम्हाला कळेलच. तर इथे म्हणजे त्याच्यात घटक कमी असतात. तर सुरुवात जी होती ती कर्त्यापासून होते, त्याच्यानंतर तिथे जे सहाय्यकारी क्रियापद लागतं ते असतं टू हॅव. ओके, आता इथे टू बी लागत नाही आहे, टू डू सुद्धा लागत नाही आहे, टू हॅव. आणि त्याच्यानंतर मग क्रियापद. आता क्रियापदाचं तिसरं रूप लागतं, कारण हा जो काळ आहे तो पूर्ण काळ आहे. ओके, पूर्ण काळ म्हणजेच काय, परफेक्ट टेन्स बोलतो आपण त्याला. ओके, हा पूर्ण काळ आहे, त्याच्यामुळे टू हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप लागतं. तिसरं रूप म्हणजेच काय, अगदीच पूर्ण झालेलं परिपक्व असलेलं तिसरं रूप. म्हणजे राईट असेल तर राईट, रोट आणि मग रिटर्न हे लागणार. किंवा मग एखादं नियमित क्रियापद असेल. आता हा नियमित आणि अनियमित क्रियापद ही काय भानगड आहे ती जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची सुद्धा मी व्हिडिओ देतो आय बटनमध्ये, ती पहा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देतो तुम्हाला मी, ती पहा. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की नियमित क्रियापद आणि अनियमित क्रियापद काय असतात. तर आता एखादा नियमित क्रियापद आहे तिथे सुद्धा आपण त्याला ईडी प्रत्यय लावतो आणि ते सुद्धा त्याला आपण तिसऱ्या रूपामध्ये गणतो. ओके, तर मग इथे नियमित असो किंवा अनियमित असो त्याचं तिसरं रूप लागतं. ओके, V3 वर्ब 3 क्रियापदाचे तिसरं रूप. आणि त्याच्यानंतर मग करता. बघा आता इथे 4च घटक झालेले आहेत. करता, टू हॅव, त्याच्यानंतर V3 म्हणजेच क्रियापदाचे तिसरं रूप आणि त्याच्यानंतर कर्म. ठीक आहे. आता याचा वापर कुठे होतो, त्या काळात, मग तो वर्तमान काळ असेल किंवा ते भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल, त्या काळात क्रिया नुकतीच पूर्ण झाली, नुकतीच. ओके, क्रिया चालू होती आणि ती क्रिया थांबली, पूर्ण झाली ती, तेव्हा उल्लेख करताना आपण या काळाचा वापर करतो, कारण ती क्रिया पूर्ण आहे ना आता, आणि मग ते नुकतीच पूर्ण झाले म्हणून या काळाचा वापर करतो आपण. आता हे नुकतीच का मी बोलतोय ते तुम्हाला पुढच्या प्रकारावरून कळेल. झालं, हे झालं पूर्ण काळाचं. त्याच्यानंतरचा जो प्रकार येतो, उपप्रकार, तो आहे चालू पूर्ण काळ किंवा त्याला आपण पूर्णापूर्ण काळ सुद्धा बोलतो. पूर्ण अपूर्ण, चालू म्हणजे अपूर्ण. आता चालू काळ जर जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा सुद्धा त्याला अपूर्ण काळ सुद्धा आपण बोलतो. तर इथे पूर्णापूर्ण, चालू पूर्ण काळ म्हणजेच कंटिन्युअस परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस. कंटिन्युअसला आपण प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हणतो, गोंधळून जाऊ नका. प्रोग्रेसिव्ह आणि कंटिन्युअस हे दोन्हीही शब्द सारखेच आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता या काळाबद्दल बघूया, याची रचना बघूया. याची रचना
सगळ्या चारही काळाच्या उपप्रकारांमध्ये सर्वात मोठे असते. ठीक आहे, कशी ती पाहूया. आता इथे कर्ता आहे, कर्त्यानंतर बघा टू हॅवचं रूप लागतंय. कशाचं? टू हॅवचं, कारण इथे पूर्ण काळ आहे. त्याच्यानंतर बी, आपण टू बी लावलेलं ना कंटिन्युअस टेन्समध्ये, ते इथे आता टू बी नाही लागणार, फक्त बी लागेल आणि त्या बीचं तिसरं रूप लागेल, कारण क्रिया कशी आहे? पूर्ण आहे, त्याच्यामुळे बीचं तिसरं रूप. बीचं तिसरं रूप काय आहे? बीची 3 रूपं सांगतो मी तुम्हाला. बी म्हणजे ते इज वगैरे येईल त्याला, तर तो बी, त्याच्यानंतर वॉज आणि त्याच्यानंतर तिसरं रूप बीन. बीन, ओके, मिस्टर बीन मधला बीन नाही, BEEN, ओके, बीन. तर इथे करता, त्याच्यानंतर टू हॅवचं रूप, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर क्रियापद. क्रियापदानंतर आता चालू काळ पण आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे इथे क्रियापदानंतर ING सुद्धा प्रत्यय त्याला लागतो. आणि त्याच्यानंतर शेवटी कर्म आहे ना. इथे 6 घटक आहेत, मोठं वाक्य झालं आता. ओके, तर या वाक्यांमध्ये जसे घटक असतील त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही हे जे काळ आहेत, काळाचे उपप्रकार, ते लक्षात ठेवू शकता. आता याचा वापर पाहूया. आता याचा वापर ना जरा वेगळा आहे, विचित्र आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की नक्की याचा वापर कुठे करतात. तर होतं काय, एकतर क्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती चालूसुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल क्रिया पूर्ण पण झाली आणि चालू पण आहे, असं कसं होऊ शकतं? तर याचं उत्तर असं आहे की कुठल्याही काळामध्ये क्रिया चालू होणार आहे किंवा चालू झालेली आहे आणि ती रोजच पूर्ण होते, पण ते काम पूर्ण झालेलं नाही आहे, ते चालू आहे. ठीक आहे, मग आता समजा मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. तुमचा मित्र आहे, लाडका मित्र आहे, बेस्ट फ्रेंड, बेस्टी आहे तुमचा, आणि तो तुम्हाला काय म्हणाला की अरे मी तुझ्या घरी येणार आहे जेवायला वगैरे, जे काय असेल ते, आणि मस्तपैकी आपण मज्जा करू, गप्पा मारू वगैरे, जे काय असेल ते. आणि मग तुम्हाला पण त्याची उत्सुकता लागली की म्हणजे आता जिगरी यार आहे वगैरे, येणार आहे म्हणून. तर तो आलाच नाही अजून. ठीक आहे, महिना झाला, 2 महिने झाले, आला नाही. तुम्ही काय बोलाल? 2 महिने झाले, कधीपासून निघालायस, कधीपासून येतोयस? ह्याचा अर्थ काय? येतोयस म्हणजेच काय, तो रस्त्यात आहे पण तो अजून इथपर्यंत पोहोचला नाही. आता हे जे आहे ते फिगर ऑफ स्पीच सारखं, किंवा आपण त्याला आपण काल्पनिक वगैरे असं बोलू शकतो की कल्पना करतो आपण फक्त. म्हणजे तो निघालाय, त्याची येण्याची इच्छा आहे, कदाचित त्याला कामं वगैरे असतील किंवा अजून काही अडथळे असतील, तो येऊ शकला नाही. पण यू गेट द पॉईंट. काय, त्याने क्रिया सुरू केलेली आहे आणि ती क्रिया रोज तुम्हाला असं वाटतं की पूर्ण होतंय, कधीपासून येतोय म्हणून. ओके, किंवा तुम्ही बघा, हे क्लासिकल एक्झाम्पल आहे, सरकारी कार्यालय. तुम्हाला कुठलंही एखादं कागदपत्र वगैरे काढायचं असेल तेव्हा तुम्ही काय बोलता की मी तिथे रोज फेऱ्या मारतोय, है ना. कधीपासून फेऱ्या मारतोय तिथे? कुठे? सरकारी कार्यालयामध्ये, है ना. रोज जातोय आणि ते अजून काम पूर्ण होत नाही आहे. तुमचं तिथे पोहोचणं हे पूर्ण झालं, तिथून घरी येणं हे पूर्ण झालं, ओके, पण ते काम चालूच येते, ते संपलं नाही. तर त्याच्यासाठी आपण चालू पूर्ण काळ वापरतो. ओके, आता याचं इंग्लिशमध्ये एक मी उदाहरण देतो. इथेच आपण सरकारी कार्यालयाचंच घेऊ. ओके, आणि मी इथे त्यानुसार एक उदाहरण बनवतो. आय हॅव बीन गोईंग टू द गव्हर्नमेंट ऑफिस. आय हॅव बीन गोईंग टू द गव्हर्नमेंट ऑफिस. इथे मी रोजच तिथे फेऱ्या मारतात, ते रोज वगैरे मी नंतर लावेल ते. आय हॅव बीन गोईंग टू द गव्हर्नमेंट ऑफिस एव्हरी डे ना. त्याला ते ह्याच काळामध्ये सांगायचं आहे की अमुक अमुक काळापासून. बघा, आता हे सांगताना समजा सप्टेंबर महिना चालू आहे आणि 1 सप्टेंबरपासून त्याने ते जाणं सुरुवात केली गव्हर्नमेंट ऑफिसला आणि 5 सप्टेंबरपर्यंत तो जातोय. तर 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये, आता हा काळ आता सप्टेंबरपासून आलेला आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तेव्हा येऊन गेला पण असेल किंवा चालू असेल, तर त्या काळासाठी तो जो स्पॅन आहे काळाचा, तो त्या काळासाठी आहे. मग तो वर्तमान काळात असेल किंवा भूतकाळात असेल, पण तो चालू आहे ना त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्याला आपण चालू पूर्ण काळ बोलतो. तर याच्यासाठी असा त्याचा वापर करता येतो आपल्याला. कशाचा? चालू पूर्ण काळाचा. आता हे जे काळ आहेत ना, हे जर काळ तुम्ही शिकून घेतले नीट, कुठले काळाचे उपप्रकार, कुठले कुठले? साधा काळ म्हणजे सिम्पल टेन्स, त्याच्यानंतर चालू काळ म्हणजेच कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स, त्याच्यानंतर पूर्ण काळ म्हणजेच परफेक्ट टेन्स, आणि त्याच्यानंतर चालू पूर्ण काळ म्हणजे पूर्ण काळ म्हणजेच
परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. हे जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला आपले जे 3 काळ आहेत आणि हे 4 काळ, 3 गुणिले 4 किती झाले 12. 12च्या 12 काळ तुम्हाला समजतील. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यातला प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही हे 4 काळ शिकलात की तुम्हाला ते 4च शिकायचे आहेत. म्हणजेच 4 वर्तमान काळातलेच काळ शिकायचे आहेत. ॲटोमॅटिकली फक्त थोडेसे बदल होऊन तुम्हाला पास्ट टेन्ससुद्धा येईल आणि फ्युचर टेन्ससुद्धा येईल. फ्युचर टेन्समध्ये तर एकदम सोपं असतं. त्याच्यामध्ये फक्त तो विल जो असतो, विल, कारण विल हा भविष्यदर्शक शब्द आहे इथे. तर ॲक्च्युली ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याच्याबद्दल आपण अजून एक व्हिडिओ बनवलेली नाही आहे. जर तुम्हाला ती पण व्हिडिओ पाहिजे असेल, ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजेच काय आणि त्याचा वापर कसा होतो, तर ते तसं मला कळवा, मी तीसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. पण हा जो विल आहे तो भविष्यदर्शक शब्द आहे आणि म्हणून आपण त्याचा तिथे वापर करतो. बस एवढंच फरक असतं. नाहीतर मग भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, वर्तमान काळासारखेच असतात. थोडीशी रचना चेंज असते. आणि मग फक्त तुम्ही 4 काळाचे उपप्रकार शिकलात की तुम्ही 12च्या 12 काळ शिकून जाता. ठीक आहे, हे आता आपण पुढे बघणार आहोत. एक्सायटेड आहात का? एक्सायटेड असाल तर ह्या व्हिडिओला लाईक द्या, एक कमेंट करा एक्सायटेड म्हणून, एक्सायटेड अशी कमेंट करा. आणि जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. आपण पुढे काळाचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये त्याचा वापर बघणार आहोत स्पेसिफिक आणि त्याच्या रचना बघणार आहोत. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्ही हे जे काळाचे 4 उपप्रकार आहेत ते नीट समजून घ्या, त्याचा अभ्यास करा. थँक्यू.